ब्राह्मणवाद्यांनी दिला आहे। आपल्याला 67 वर्ष झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर दीक्षा दिली आणि या ब्राह्मणवादाच्या जोखंडातून तुरुंगातून आपल्याला बाहेर काढलं। ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती। जगातल्या ह्या सगळ्या मानवी समाजाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। बुद्धाच्या धम्माने जगाचं कल्याण होणार आहे या निष्कर्षावर पोहोचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली। साधी सुधी गोष्ट नाही आहे। 35 वर्ष लागली जगाचं कल्याण। भौतिकेतर सर्व प्रकारचं सर्वांगीण विकास होण्यासाठी मानवी समाजाचा केवळ आणि केवळ बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही या निष्कर्षाला पोहोचले। म्हणून बुद्ध धर्म म्हणजे क्रांती। बुद्ध धर्म धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून माणूस घडवला जातो। माणसाला माणसाशी माणसासारखं वागायला हवं आपण मानतो, पण आपण कधी वागतो का? नाही। तुम्ही आणि सगळे जगातले सगळेच माणसं आपण नेहमीच रागरंजित, देशदूषित आणि मोहमोडीत होऊन काया वाचा मनाने कर्म करत असतो नेहमीच। आपल्याला माहीत नसतं की आपल्या अंगात मार संचारलेला आहे। मार पंच मारे पराजेत्वा पत्तो संबोधी उत्तम। 5ही मारांना पराभूत करून सिद्धार्थ गौतमाने सम्यक संबोधी उत्तम प्रकारचे सम्यक संबोधी प्राप्त करून सम्यक समृद्धत्व सम्यक समृद्धत्व प्राप्त केलं। सम्यक समृद्धत्व प्राप्त केलं ते त्याच्यानंतर त्यांच्या शरीरात प्रकाशमान झालं। तुमच्या ते केवळ आता मनुष्य राहिले नाही। ते मनुष्य आहेत का? तर नाही। ते यक्ष आहेत का? तर नाही। देवता आहेत का? तर नाही। काय ते बुद्ध म्हणतात। हे केवढी मोठी डिग्री आहे। सगळ्यात श्रेष्ठतम डिग्री म्हणजे बुद्ध। एकीकडे हा निसर्ग म्हणा आणि दुसरीकडे बुद्ध। आपण कसं म्हणतो की निसर्गाच्या या अत्युच्च विकासाचं उच्चतर शिखर म्हणजे बुद्ध, अशी अनेक साहित्यिक वर्णन करतात। त्रिपिटक चाळल्यानंतर या निसर्गाविषयी प्रकृतीविषयी जो समज आहे तो अजूनही आपला मिथ्या समज आहे। कारण सम्यक दृष्टी आपल्या आचरणात नाही आहे, ती कागदावर आहे, शब्दावर आहे। आपण सम्यक दृष्टी म्हणजे काय म्हणतो माहिती आहे? तुम्ही कितीतरी पुस्तकं वाचली असतील, पण भगवान बुद्धांची बुद्धत्वाची दृष्टी आहे ना ती एवढी सर्वसाधारण नाही आहे। बुद्धत्व दृष्टीनं बुद्धाच्या दृष्टीनं त्यांनी समाधृष्टी सम्यक दृष्टीची मुळापासून एक धम्मस्कंद आहे। एकूणच भगवंतांच्या वाणीतनं 82,000 धम्मस्कंद प्रसवले। त्यापैकी समाधृष्टी हा एक धम्मस्कंद आहे। 84,000 धम्मस्कंद या त्रिपिटकामध्ये समावलेले आहेत। त्यापैकी 82,000 धम्मस्कंद हे तथागतांच्या प्रत्यक्ष वाणीतनं प्रसवले। 2,000 उर्वरित धम्मस्कंद हे अरहंतांच्या वाणीतनं प्रसवले। जे बुद्ध धर्म संघांच्या गुणांची परिपूर्णता आणि परिशुद्धता प्रकट करणं हे सर्वसाधारण सोपं काम नाही आहे। आणि म्हणून 2,000 धम्मस्कंद हे अरहंतांच्या वाणीतनं प्रसवले। एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये हा त्रिपिटक साठवलेला आहे। यामुळे 21,000 धम्मस्कंद हे सुत्त पिटकातली, 21,000 धम्मस्कंद ही विनय पिटकातली आणि 42,000 धम्मस्कंद ही अभिधम्म पिटकातली आहे।
आपण बुद्धांच्या दृष्टीतनं तुमच्या हातात माईक द्या, ते आम्ही असो की तुम्ही असो, तुमच्या हातात माईक गेला, मला वाटतं गप्पच कशात सांगतो असं वाटायला लागतं. म्हणजे समजत नाही सम्मा व्यक्ती म्हणजे काय. तुम्ही अनेकदा पुस्तकं चाळली असेल